आणि गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेच्या तिकिटासाठी दोन नेत्यांमध्ये जोरदार झुंपलेलं पाहायला मिळालं। आज तेच दोन्ही नेते एकमेकांच्या सोबत दिसले। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। यावर चंद्रकांत खैरे यांनी दानवेंवर टीका केली होती। आज अंबादास दानवे यांच्या व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन चंद्रकांत खैरेंनीच केलं आणि दानवेंच्या कार्यालयासमोर व्हॅनिटी व्हॅनची पूजाही केली। त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील नाराजी उद्धव ठाकरे यांनी दूर केली का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी व्हॅनिटी व्हॅनमधून एकत्र प्रवास केला। उद्धव ठाकरे ज्याला लोकसभेचं तिकीट देतील त्याचा एकनिष्ठतेने आम्ही प्रचार करू असं एबीपी माझाशी बोलताना दोन्ही नेत्यांनी सांगितलंय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ही व्हॅनिटी व्हॅन या ठिकाणी तयार केलेली आहे आणि याचं लोकार्पण किंवा उद्घाटन हे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झालेलं आहे। खरं तर लोकसभाचं तिकीट मिळण्यासाठी स्वतंत्र प्रवासाची इच्छा व्यक्त करणारे दोनही नेते आज एका व्हॅनिटी व्हॅन मधून प्रवास करतात। कुणाच्या नशिबी लोकसभेचं तिकीट मिळतंय आणि कोण कुणाचा प्रवास कुठपर्यंत घेऊन जातंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। दोन्हीही नेते आज मात्र एकत्र बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। परवापर्यंत तिकिटात तू मै करणारे दोनही नेते आज एकत्र आलेले आहेत। हा प्रवास कुठपर्यंत चालणार आहे? नाही, आम्ही जिंकेपर्यंत हा प्रवास असणार आणि त्यापुढेही असणार। माननीय शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना दरवेळेस मराठवाड्यात आल्यानंतर आम्ही व्हॅनिटी गाडी बोलवत असतो, पण आता सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही अप्रतिम अशी गाडी तयार केली आणि तुम्हाला सांगतो की या व्हॅनिटी व्हॅनमुळे बऱ्याचशा समस्या सुटतात। तर इथे संपूर्ण व्यवस्था इथे आता टीव्ही मध्ये बातम्या पण आपल्या कळेल। हे सगळं झालं पण या व्हॅनिटी व्हॅन मधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी प्रवास कोण करणार? नाही, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी ही गाडी जास्त उपयोगी आहे। आम्ही तर आमच्या गाड्या आहेत सगळ्या, त्या प्रश्न येत नाही। हे काय फक्त संभाजीनगर साठी नाहीये, हे संपूर्ण मराठवाड्यासाठी आहे। त्यामुळं एक कसं असतं, रस्त्यानं फिरत असताना कुठं हॉटेल मिळत नाही, कुठे गेस्ट हाऊस नसतं, कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते असतात, कोणाच्या घरात बाथरूम असतं नसतं आणि मग या सगळ्या विषयाच्या अडचणी येत असतात, सगळ्यांनाच येत असतात, आम्हालाही येत असतात। मग बाकी हॉटेल्स मध्ये गेलं, कोणाच्या घरी गेलं तर वेळ जास्त जातो। आम्ही हे सगळं टाळावं म्हणून आम्ही हे वाहन घेतलेलं आहे। 2 मिनिटं याच्यात आलो, चालताना प्रवास थांबवला, 2 मिनिटाच्यात आलो। हे सगळं मला मान्य आहे, हे वाहनाबद्दल तुम्ही बोला। लोकसभेच्या निवडणुकीचा प्रवास कोण करणार हा माझा प्रश्न आहे। उद्धवजी ठाकरे साहेब। नाही पण उमेदवार म्हणून संभाजीनगरचा कोणी साहेब जो सांगतील तो, त्याला काय प्रॉब्लेम? बरं, खैरे साहेब करू द्या, मला काही अडचण नाही, मी केलं, मला काही अडचण। तुम्हाला अडचण आहे का यांना तिकीट मिळालं तर? माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा जो आदेश असेल तो आदेश शिरसावंत आम्हाला असतो आणि तो पार पाडतो। त्यांनी म्हटलं अंबादास दानवे हे उमेदवार आहेत। नाही, आता ते जे करतील ते ना, माननीय उद्धवजी ठाकरे जे म्हणतील ते, आपण कशाला आताच बोलायचं? तुम्हाला खैरे उमेदवार मान्य? साहेबांनी सांगितलं तर काय प्रश्न नाही। हे पण तिकीट मी वारंवार सांगतो, आम्ही मागितलेलं नाही, पण साहेबाचा आदेश दिला तर तो टाळू शकत नाही, हेच मी म्हटलेलं आहे। मी कुठे म्हटलं की मला उभं राहायचंय? मी असं सांगितलेलं की साहेबांनी आदेश दिला तर, असं म्हटलेलं आहे मी, बाकी काय विषय। त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं ना की तुमची 10 वर्षापासूनची उभा राहण्याची इच्छा होती म्हणून त्यांचा पराभव झाला। आता ह्या सगळ्या गोष्टी मीडियाच्या असतात, रागाच्या भरात खैरे साहेब काही बोलत असतात, पुन्हा प्रेम करतात, हे आमचं नेहमीच आहे। त्यामुळं त्याच्यात फार काही हे घ्यायची गरज नाही तुम्ही, हे आमचं नेहमीच आहे। 4 शिव्या देतात, आम्ही येऊन पाया पडतो, ते सोडून देतात, पण आम्ही काम करतो, असं काही नेहमीच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।